सैन्यामध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून सांगलीतील एकाकडून तब्बल 10,61,250 रुपये उकळले असल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी शाहीन इमाम मुजावर वय वर्ष 23 राहणार राणा प्रताप चौक चव्हाण प्लॉट सांगलीवाडी त्याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार सन 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत घडला आहे। घटनेची माहिती अशी की संशयित मैनुद्दीन कटनली राहणार दिल्ली याने फिर्यादी शाहीन याच्यासह त्याचे आईवडील आणि त्याचा भाऊ फारूक यांच्याशी परिचय वाढवून विश्वास संपादन केला होता। मैनुद्दीन याने तो दिल्लीतील आर्मीमध्ये अधिकार पदावर असून ओळखीने भरपूर जणांना सैन्यात भरती केल्याचं त्याने म्हटलं आहे। फारूक यास हमखास सैन्यामध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून मैनुद्दीन याने वेळोवेळी फिर्यादी शाहीन यांच्याकडून रोख तसेच ऑनलाईन माध्यमातून 10,61,250 रुपये उकळले। मात्र 4 वर्ष होऊनही अद्याप नोकरी न लागल्याने फिर्यादी शाहीन याने संशयित मैनुद्दीन याच्याकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला, परंतु त्याने नंतर संवाद साधण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचं शाहीन यांच्या लक्षात आलं। फिर्याद नोंदवल्यावर पोलिसांनी संशयित मैनुद्दीन कटनली याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।